जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही। जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1500 रुपयाची टिप देतात त्यांना 1500 रुपयाचं मोल समजणार नाही। माझी ती माय माऊली ची महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू। त्या माय माऊलीला 1500 रुपयाची मदत काय असते याचं मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे। आणि म्हणून ही योजना त्या माय माऊली करता आणलेली योजना आहे। आणि एवढंच नाही, हा 1500 रुपयाचा प्रश्न नाही आहे। आज बघा एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या माय माऊलीच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या इतर लोकांचं तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते की ही आज आपल्या घरामध्ये 2 पैसे आणते आहे, त्यामुळे तिच्याकडे पाहण्याची दृष्टी देखील बदलते। आणि म्हणून ही एक महत्त्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे। आणि भुजबळ साहेब तुम्ही म्हणालात ते खरं आहे, काही लोक या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजना नको म्हणून सांगतात। हे खरं आहे, बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत, पण या ठिकाणी त्याचं राजकारण देखील होऊ नये। काही लोक मतांकरता इतके मिंधे झाले आहेत की अशा प्रकारच्या घटनांमध्येही राजकीय पोळी शेकण्याचं काम ते लोक करतात। खरं म्हणजे अशा नराधमांना त्या ठिकाणी फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करणार आहोत, काही झालं तरी त्यांना सोडणार नाही। पण त्याच वेळी आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल, महिलांच्या संदर्भात आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत, कुठेतरी समाजाला देखील जागं व्हावं लागेल, समाजालाही विचार करावा लागेल। ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे। जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार नाही, आमच्या मुलांना हे शिकवणार नाही की आमच्या घरच्या मुली किंवा दुसऱ्याच्या घरच्या मुली या सन्मान देण्यालायक आहेत, या सन्मानजनक आहेत, याच माता आहेत, याच बहिणी आहेत, याच संसार चालवणाऱ्या आहेत, तोपर्यंत अशा प्रकारच्या आणि या क्षणाची एक मोठी बातमी, उद्याचा बंद बेकायदेशीर असं मुंबई उच्च न्यायालयानं